खोपोलीतील पुराला मुसळधार पाऊस नव्हे तर प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत. डॉक्टर रियाज पठाण, खोपोली प्रतिनिधी. खोपोली शहरात नुकत्याच आलेल्या पुरानंतर आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र सचिव डॉक्टर रियाज पठाण यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुरासाठी केवळ मुसळधार पाऊस जबाबदार नसून प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि नियोजनाचा अभाव हे मुख्य कारण आहे, असा आरोप त्यांनी केला. डॉक्टर पठाण यांनी सांगितले की खोपोली शहरातून वाहणाऱ्या नदीमध्ये मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असून तो वेळेत काढण्यात आलेला नाही. त्यामुळे नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. तसेच नगर परिषदेकडून नालेसफाई केवळ कागदोपत्री होत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्यक्षात अनेक नाले गाळ, कचरा आणि झाडाझुडपांनी भरलेले असल्याने पावसाचे पाणी वाहून नेण्याऐवजी शहरात साचून पूरस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले. याशिवाय नदी आणि नाल्यांच्या पात्रांवरील वाढते अतिक्रमणही पुराचे एक मोठे कारण असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा अतिक्रमणांवर प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळला जात असून त्याचा फटका थेट नागरिकांना बसत असल्याचे त्यांनी सांगितले. खोपोली शहराला पाऊस काय नवीन नाहीये. आज फक्त एक दिवस पाऊस पडला, 4-4 दिवस 8-8 दिवस खोपोलीमध्ये पाऊस पडतो, परंतु खोपोली एवढी कधीही बुडाली नाही जेवढी आज बुडाली. याचं कारण प्रशासन बोलतोय एका तासामध्ये एवढा पाऊस झाला, 4 तासात एवढा पाऊस झाला. अहो, ते नवीन काहीच नाही. आम्हाला खोपोलीमध्ये नेहमी तेवढाच पाऊस होतो, परंतु आता खोपोली बुडण्याचं जे सत्य आहे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. त्याचं कारण असं आहे का खोपोलीमधून वाहणारी पातळ गंगा नदी, ह्या नदीमध्ये प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. दुसरं कारण असं आहे का ह्या नदीमध्ये कमीत कमी 10-10 फूट गाळ तयार झालेला आहे आणि ते गाळ काढण्यासाठी आम्ही पाटबंधारे विभागाला आतापर्यंत 3 वेळा पत्र पाठवलं, नगर परिषदेला पत्र पाठवलं, मी ते गाळ काढून घ्या. आणि गाळ काढलं नाही तर खोपोली शहरामध्ये पूर येण्याची दाट शक्यता आहे. आणि आज खोपोलीमध्ये जे पूर आलेला आहे ते नदी साफ नसल्या कारणानेच पूर आलेला आहे. पाऊस जास्त झाला म्हणून पूर आलेला नाहीये. नदीमध्ये 8-10 फूट गाळ तयार झाला होता, त्यामुळे नदी उथळ झाली होती. इतका पाणी त्याच्यामध्ये मावला नाही, त्यामुळे तो पाणी सगळा पलटलेला आहे. जो शिळफाट्यामध्ये पूर आलेला आहे, इतका प्रचंड प्रमाणात पूर आलेला आहे आणि सगळ्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, गाड्या खराब झालेल्या आहे. त्याला कारण पाटबंधारे विभाग आणि खोपोली नगर परिषद आहे. खोपोली नगर परिषदेची जबाबदारी होती, त्यांनी पाटबंधारे विभागाच्या मागे लागून नदी साफ करून घ्यायला पाहिजे होती. तिसरं कारण आहे खोपोली शहरातून वाहणारे नाले. हे शहरातून वाहणारे नाले, ओढे जे आहे, हे नाले अजिबात साफ केले जात नाहीत. ह्या नाल्यांमध्ये प्रचंड अतिक्रमण होत आहे. नगर परिषदेने फक्त 2 दिवस अतिक्रमण हटवण्याचा स्टंट केला, त्याची आम्ही शाबासकी सुद्धा त्यांना दिली, परंतु त्यानंतर सगळं जैसे थे वैसे. तुमचे नदी नाले मोकळे करा. खरं म्हणजे तुम्ही शहराला मॉडर्न शहर बनवायच्या दिशेने काम करा, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. आज शहर बुडालंय, त्याचं कारण पाटबंधारे विभाग आणि खोपोली नगर परिषद हेच जबाबदार आहेत हे शहर बुडवण्यामागे. पावसाचं तुम्ही फक्त बहाणा करतायत. पाऊस खोपोलीला काही नवीन नाहीये. पाऊस नेहमी होतो, 4-4 दिवस पाऊस होतो, 8-8 दिवस पाऊस होतो, परंतु खोपोली एवढी कधीही बुडाली नव्हती.